आणि पिंपरी चिंचवडच्या चौकात आणि गल्लीबोळात होताना दिसत असतं। वाढदिवसाच्या नावाखाली मध्यरात्री 12च्या ढोक्याला मोठमोठ्याने फटाके वाजवणं, धांगडधिंगा घालण्याचे प्रकार सर्रास घडत असतात। पण या भाई दादा आप्पांना लाजवेल असा एक प्रकार एका पोलीस शिपायाने करून दाखवलाय। मध्यरात्री भर रस्त्यात या पोलीस शिपायाने एका गुंडासोबत आपला बर्थडे सेलिब्रेट केला। त्याचे रील समोर आल्यानंतर या पोलिसावर निलंबनाची कारवाई झाली आहे। ठिकाण सांगवी पोलीस स्टेशन समोर, वेळ मध्यरात्री 12 वाजताची। रात्री बरोबर 12च्या ठोक्याला आकाशात फटाक्यांची आतषबाजी झाली। रस्त्याच्या अगदी मधोमध लावलेल्या टेबलावर दादा असं नाव लिहिलेला केक ठेवला गेला। फायर गन आणि स्काय शॉट्सनं आतषबाजी करत पोलीस शिपाई प्रवीण पाटीलनं केक कापला आणि पुन्हा एकदा एक फटाक्यांची माळ फोडली गेली। पण या बर्थडे पार्टीला 2 स्पेशल गेस्ट हजर होते। पुण्यातले कुख्यात गुंड विशाल काळे आणि दीपक बागडे। पोलिसाच्या वाढदिवसाला या गुंडांनी हजेरी लावली आणि भर रस्त्यात हा बर्थडे सेलिब्रेशनचा घाट घातला। धक्कादायक बाब म्हणजे रील स्टारलाही राजवेल अशा पद्धतीनं धांगडधिंग्याचं ड्रोन कॅमेऱ्यातनं शूटिंग झालं। हा व्हिडिओ स्टेटसवरती टाकून सोशल मीडियावर व्हायरल केला। हा व्हिडिओ समोर आल्यावरती सर्व स्तरातनं संताप व्यक्त होतोय। सर्वसामान्यांचे रक्षण करते असलेले पोलीसच गुंडांसोबत मध्यरात्री असा हैदोस घालणार असतील तर गुंडांना चाप बसणार कसा, हा सवाल उपस्थित होतो। प्रवीण पाटील यांच्यासोबत विशाल काळे आणि दीपक बागडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मारहाण आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एकीकडे बीडमध्ये पोलीस आणि गुंडांचं साटलोटं समोर आलेलं असताना सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यातही असा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे। पोलीस आणि गुंडांचा संबंध अधोरेखित करणारी ही घटना आहे आणि म्हणून या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांची सुरक्षा राम भरोसे आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय। या ठिकाणी पिंपरी चिंचवड हद्दीतील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच गुंडांच्या टोळ्या यांचं संगनमत हे अधोरेखित या घटनेवरून होते। याचे नेमके आका कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे। सगळं शहर झोपलेलं असताना गुंडांसोबत पोलिसांनी घातलेल्या हैदोसानंतर बर्थडे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचं तडकाफडकी निलंबन झालंय। पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारलेला असला तरी पोलीस स्टेशनच्या दारातच हे सगळं होत असताना इतर पोलिसांचे कान आणि डोळे बंद होते का, हा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। गोविंद बागडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।